इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची आता वर्षातून होणार 2 वेळा परीक्षा। 2025-26 पासून लागू होणार हा नवीन पॅटर्न आणि परीक्षा होणार संपूर्ण अभ्यासक्रमावर, संपूर्ण पुस्तकांवर। काय आहे संपूर्ण माहिती, कोणत्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न लागू असेल, ती परीक्षा होणार कधी आणि दोन्ही परीक्षांपैकी कुठले मार्क्स कन्सिडर केले जाणार, जाणून घेऊया सर्व काही आजच्या या व्हिडिओमध्ये। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे यासारखेच आणि या संबंधीचेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, तर हा पॅटर्न लागू होणार आहे सीबीएसई सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी। तर सीबीएसई पॅटर्नच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची वर्षातून 2 वेळेस बोर्ड परीक्षा घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। एकूण अभ्यासक्रमावर घेण्यात येणारी ही परीक्षा जानेवारी आणि एप्रिल या 2 सत्रांमध्ये होणार आहे। केंद्र पुढील 2025-26 या सत्रापासून सीबीएसईचा हा नवीन पॅटर्न लागू करून त्याप्रमाणे परीक्षा घेण्याच्या तयारीत आहे। नव्या पॅटर्ननुसार पहिली परीक्षा जानेवारी 2026 आणि दुसरी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये घेतली जाणार आहे। पण आता विद्यार्थ्यांना नेमकी कोणती परीक्षा द्यावी लागेल, तर मित्रांनो विद्यार्थ्यांना या दोन्हीही परीक्षा देता येणार आहे। दोन्हीही परीक्षा देण्याचा ऑप्शन त्यांच्याकडे अवेलेबल असणार आहे। तसेच सोयीनुसार कुठलीही एक परीक्षा सुद्धा विद्यार्थी देऊ शकतात। थोडक्यात जर विद्यार्थ्यांना वाटलं की आपला अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, आपली तयारी पूर्ण आहे, तर ते जानेवारीमध्ये होणाऱ्या परीक्षेत सुद्धा सहभागी होऊ शकतात। आणि जर अभ्यासक्रम बाकी असेल, तयारी झालेली नसेल, तर ते एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सहभागी होऊ शकतात, ती परीक्षा ते देऊ शकतात। त्याचप्रमाणे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटले की आपण जानेवारीमध्ये परीक्षा दिली पण आपला समाधानकारक रिझल्ट काही येणार नाही, तसे मार्क्स आपल्याला मिळणार नाही, तर पुन्हा तयारी करून त्याला एप्रिलमध्ये पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा सुद्धा ऑप्शन अवेलेबल राहणार आहे। पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके कुठल्या परीक्षेचे मार्क्स रिझल्टसाठी कन्सिडर केले जातील, तर मित्रांनो या दोन्हीही परीक्षा दिल्यानंतर ज्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळालेले असतील, चांगले मार्क्स मिळालेले असतील, ते मार्क्स पुढे निकालासाठी कन्सिडर केले जाणार आहेत। आहे ना चांगला ऑप्शन। आता हा निर्णय काय एकदम घेण्यात आलेला नाही। यासाठी मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने देशभरातून 10,000पेक्षा जास्त प्राचार्यांची मीटिंग बोलवली होती। ही मीटिंग ऑनलाईन आणि प्रत्यक्षपणे दोन्ही प्रकारे घेण्यात आली। त्यामध्ये त्यांच्यासमोर 3 ऑप्शन्स ठेवण्यात आले। पहिला, वर्षात प्रत्येक सेमिस्टरच्या शेवटी निम्म्या अभ्यासक्रमावर सप्टेंबर-मार्चमध्ये परीक्षा घ्यावी। दुसरा, आता ज्याप्रमाणे मार्च-एप्रिलमध्ये बोर्ड परीक्षेनंतर जुलैमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते, त्याऐवजी पूर्ण बोर्ड परीक्षा घ्यावी। आणि तिसरा, एकूण अभ्यासक्रमावर बोर्ड परीक्षा जानेवारी व एप्रिलमध्ये घेतली जावी। यापैकी मेजॉरिटी प्राचार्यांनी तिसऱ्या पर्यायाला सहमती दिली, म्हणजे 2 वेळेस परीक्षा घेण्यात यावी या ऑप्शनला। सेमिस्टर परीक्षेकडे अनेकांनी पाठ फिरवली आणि दुसऱ्या पर्यायी परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना वर्ष वाचवून उच्च शिक्षणात प्रवेशासाठी मदत होईल असे त्यांचे मत झाले। म्हणून आता जानेवारी आणि एप्रिल अशी 2 वेळेस सीबीएसई पॅटर्नमधील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल असा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो ही माहिती तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत अवश्य शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।